परदेशात आल्यावर पण ना आपल्याला हव्या त्या भाज्या आणि फळं मिळाली ना की किती छान वाटतं. ही बघा मी कोणती कोणती फळं आणि भाज्या आणल्यात बघूया आपण. मोसंबी आणल्यात, बीन्स, ब्रोकोली, टोमॅटो, कांदे आणले थोडे, एक रताळं आणलं आणि फ्लॉवर. आता इकडे बघा, फ्लॉवर जो आहे ना असा अर्धा कापलेला पण मिळतो, पण किती ताजा आहे ना. आणि मग काकडी आणि केळी असं आणलंय. आता भाज्या स्वच्छ धुवून ठेवण्यासाठी ना नेहमी मी भांड्यामध्ये पाणी घेते, त्यात 1 चमचा मीठ, थोडीशी हळद घालून ते चांगलं मिक्स करून घेते. मग त्याच्यामध्ये व्यवस्थित निवडलेल्या भाज्या एकामागून एक घालून एक साधारण प्रत्येक भाजी मी 10 मिनिटं त्याच्यामध्ये बुडवून ठेवते. आता 10 मिनिटानंतर चाळणीमध्ये त्या भाज्या निथळवते आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते. सगळ्या भाज्या पाण्यात 10 मिनिटं ठेवून स्वच्छ धुवून घेते. सगळ्या भाज्या आता व्यवस्थित धुवून तयार आहेत. आता अशा पद्धतीने भाज्या जर मीठ आणि हळदीच्या पाण्यात धुवून ठेवल्या ना तर त्या जास्त ताज्या राहतात. आता हे सगळ्या भाज्या आपल्याला आठवडाभरसाठी फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत, त्यामुळे असा एखादा डबा घ्या, त्याच्यामध्ये एखादा टिश्यू पेपर खाली घाला आणि व्यवस्थित निथळलेल्या त्या भाज्या आता अशा डब्यामध्ये छानपैकी भरून ठेवा. आता इथे आपण बघितलं की फ्लॉवरचे देठ किंवा हे ब्रोकोलीचं देठ सुद्धा मी टाकून दिलं नाहीये, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त फायबर आहेत आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे असे देठ वगैरे ना छान व्यवस्थित असे बारीक कापून घ्यायचे आणि थोडे आधी उकडून घ्यायचे आणि मग भाजीत घालायचे, किंवा तुम्ही सूपमध्ये घालू शकताय किंवा नुसते उकडून एखाद्या आमटीत किंवा डाळीत घालू शकतो. त्याचं एखादं मिक्स सॅलड किंवा आपण जी कोशिंबीर करतो साधी, त्याच्यामध्ये पण असे उकडलेले तुकडे जर घातले तर आपोआपच हे फायबर आपल्याला मिळेल. अशी जर पूर्वतयारी आपण आठवडाभरासाठी करून ठेवली ना तर स्वयंपाक पटापट होतो. परत आपल्याला काही डायटिंग वगैरे करायचं असेल, काही सूप बनवायचे किंवा भाज्या नुसत्या स्टर फ्राईड करून खायच्या आहे, तर सगळं असं तयार असेल ना तर सगळ्या गोष्टी पटापट होतात आणि वेळ पण मस्त वाचतो. तोच वेळ आपण इतर गोष्टींसाठी सत्कारणी लावू शकतो.